शिवसैनिकांना न्याय देणारा नेता म्हणून, आज त्यांची ग्रासरूटचा नेता म्हणून, ग्रासरूटचा कार्यकर्ता म्हणून सचिन अहिर यांची ओळख आज आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी आज विधान परिषद उपसभापती पदाचा फॉर्म भरलेला आहे. महायुतीचा फॉर्म भरलाय आणि महायुती आज मजबूतीने विधानसभेत आणि विधान परिषद दोन्हीकडे बहुमतात आहे. त्यामुळे ते उपसभापती म्हणून उद्याच होईल ना. उद्या त्यांची प्रस्तावाच्या माध्यमातून निवड होईल आणि ते फक्त मुंबईपुरतं नाही तर महाराष्ट्रामध्ये उपसभापती म्हणून न्याय देण्यासाठी काम करतील. ते आल्यामुळे शिवसेनेची देखील ताकद मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, इतर ठिकाणी कामगार क्षेत्रात असेल, इतरही जे त्यांनी केलेल्या कामाचे विभाग आहेत त्याच्यामध्ये ताकद वाढेल. आणि खऱ्या अर्थाने ताकद वाढण्यापेक्षा एक कार्यकर्त्यांच्या पक्षामध्ये, शिवसेना हे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मी नेहमी सांगतो, मी मुख्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणून काम केलं. त्यामुळे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे. आणि म्हणून अशा पक्षा म्हणजे माझ्यासोबत त्यांनी काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एक टीम म्हणून ते काम करण्यामध्ये त्यांचं हातखंडा आहे आणि म्हणून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. गेल्या काही काळामध्ये आपण पाहिलं की 2022ला देखील ज्यावेळेस बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना किंबहुना विचार पुढे नेण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि 2022ला उठाव झाला. मला वाटतं आज 30 तारीख आहे आणि 30 जूनलाच मला वाटतं 30 जून 2022 रोजी माझा शपथविधी मुख्यमंत्री पदाचा झाला होता आणि आजही 30 जून आहे. हा योगायोग आहे समजा. परंतु 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये जी कामं महायुतीने केली, मी आणि सुरुवातीला देवेंद्रजी आम्ही दोघंच होतो, दोघांनी टीम म्हणून काम केलं 2.5 वर्ष. या राज्यामध्ये जे गेल्या अनेक वर्षापासूनचे प्रलंबित असलेले प्रकल्प त्याला चालना दिली आणि पायाभूत सुविधा मध्ये महाराष्ट्र नंबर 1ला आणला. त्यामध्ये आपल्याला माहीत आहे